नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सर स्वागत करतो माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत अतिसंभाव्य प्रश्नांचे मराठी व्याकरणाचे. चला तर मग सुरू करू आपलं आजचं सेशन. बघा, पहिला प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणता गट विचारलेला आहे? समानार्थी शब्दाचा आहे विचारलेला समानार्थी शब्दाचा. ठीक आहे, बघा आता राव, रंक आणि आसामी. आता बघा, राव म्हणजे काय होते? श्रीमंत, राजा, राजकुमार. रंक म्हणजे काय होते? गरीब. आणि आसामी म्हणजे श्रीमंत. ते आतला गरीब वेगळा आलेला आहे, त्यामुळे हा पर्याय या ठिकाणी होणार नाही. नंतर बघा, रान म्हणजे काय? जंगल. विपिन, रान म्हणजे जंगल, विपिन, नाही नाही. त्यानंतर कंटक म्हणजे काय होते? कंटक म्हणजे आपण म्हणतो ना समाजकंटक, द्वेष निर्माण करणारे. त्यानंतर गर्द म्हणजे दाट. हे सुद्धा या ठिकाणी होणार नाही, वेगळ्या अर्थाचे शब्द आहेत तिन्ही पण. तर बघा, मेघ, जलद आणि घन हे तिन्ही समानार्थी आहेत ढग या शब्दाचे, म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. नंतर बघा, नीर, पाणी आणि पंकज. नीर आणि पाणी हे समानार्थी आहे. पंकज म्हणजे काय होते? चिखल. पंकज म्हणजे काय होते? चिखल. म्हणून हे पण पर्याय होणार नाही. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, पुढीलपैकी कोणता गट समानार्थी शब्दाचा आहे? तर याचा पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. अहमहिमका या शब्दासाठी पर्याय शब्द ओळखा. बघा, अहमहिमिका या शब्दासाठी योग्य पर्याय ओळखायचा आपल्याला. बघा, अहंभाव, द्वेष, स्पर्धा आणि आकस. याचा योग्य उत्तर आहे मित्रांनो अहमहिमिका म्हणजे स्पर्धा होते या ठिकाणी याचं उत्तर. अहंभाव म्हणजे काय होते? अहंकार. अहंभाव म्हणजे अहंकार, द्वेष, घमंड. अहंकार, घमंड. नंतर द्वेष म्हणजे ह्याचे समान शब्द आहेत. नंतर आकस हे सुद्धा ह्याचे समान शब्द आहेत. तर अहमहिमिका म्हणजे स्पर्धा. याचं योग्य उत्तर आहे स्पर्धा. ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा. बघा, मला जरा झोपू दे, आज रविवार आहे. यात कोणता व्यंगार्थ नाही? व्यंगार्थ नाही विचारला मित्रांनो. तर बघा, पर्याय आपल्यासाठी मला जागरण झाले आहे, त्यानंतर आज ऑफिसला सुट्टी आहे, आज उठण्याची घाई नाही आणि रविवारचे झोपायचेच असते. आता व्यंगार्थ म्हटल्याच्या नंतर काय होते बघा, म्हणजे एका शब्दाचा काही वेगळे अर्थ घेऊ शकतो आपण त्या शब्दापासून. तर बघा, मला जागरण झाले आहे हे होणार नाही या ठिकाणी. त्याच्यानंतर आज ऑफिसला सुट्टी आहे, रविवारी ऑफिसला सुट्टी असते आपल्याकडे, हे होऊ शकते. त्यानंतर बघा, आज उठण्याची घाई नाही, आज सुट्टी असल्यामुळे काय होईल? उठण्याची घाई नसते, हे सुद्धा बरोबर आहे. आणि रविवारचे झोपायचेच असते असं काही नाही, त्यामुळे हे पर्याय होणार नाही. आता ऑप्शन बघा आपल्याकडे, अचूक तर आहे तिथं. त्याच्यानंतर अड बरोबर आहे, अड बरोबर नाही कारण ड चुकीचं आहे. तर तिसरं बघा, ब बरोबर, ब तर बरोबर आहे. त्यानंतर ब क बरोबर, ब आणि क बरोबर त्या ठिकाणी आहे, ब आणि क बरोबर. पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे, प्रश्न समजण्याचा नेक्स्ट क्वेश्चन पहा. बघा, वाढदिवसा निमित्ताने गौरीला अक्षयकडून हिरे जडित, रिकाम्या जागा मिळाला. रिकाम्या जागी योग्य उपस्वरगटी शब्दाचा वापर करायचा. उपस्वरगटी शब्द म्हणजे काय? एखाद्या शब्दाच्या आधी लागलेला शब्द. तर बघा, उपहार, नजराना, भेट आणि माळ हे सर्व उपहाराचे समानार्थी शब्द आहेत, पण आपल्याला काय घ्यायचं आहे? उपस्वरगटी शब्द. तर बघा, या ठिकाणी उपवर्गटी शब्द आहे उपहार. नजराना प्रत्ययघटित आहे, भेट तर शिंगलाचा, माळ पण शिंगलाच आहे. त्याच्यामुळं याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1. तुला ऑप्शन बघा आता, अ बरोबर, अ बरोबर, क बरोबर आणि ब ड बरोबर. याचं योग्य उत्तर आहे फक्त अ बरोबर. ठीक आहे, प्रश्न कळाला असेल तर समोरचा प्रश्न पाहू. पहा, श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली या वाक्यातील प्रत्यक्ष कर्म कुठले? आता हे वाक्य जे आहे हे 2 कर्म आहे यामध्ये, अर्जुन आणि गीता. हे पण कर्म आहे आणि हे सुद्धा कर्म आहे. तर आपल्याला प्रत्यक्ष कर्म आणि अप्रत्यक्ष कर्म कशाला म्हणतो? बघा, जे वस्तुवाचक असते त्याला म्हणतो आपण प्रत्यक्ष कर्म. वस्तुवाचक हे असते प्रत्यक्ष कर्म. ठीक आहे, आता बघा, आता गीता एक वस्तू आहे, ठीक आहे, त्यामुळे याचं योग्य उत्तर असणार आहे गीता. ठीक आहे, प्रश्न समजला. नेक्स्ट क्वेश्चन पहा. बघा, अधोरेखित शब्दाचे वाक्य पृथक्करणातील स्थान ओळखा. तर अधोरेखित शब्द आहे माझ्या मोठ्या भावाचा मुलगा सचिन माझा पुतण्या आहे. तर बघा आता कोण आहे पुतण्या? सचिन, आहे नाही.
आता त्या उद्देश म्हणजे काय करता, कर्तव्याविषयी माहिती सांगणारा शब्द असतो उद्देश विस्तारामध्ये. तर पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर उद्देश विस्तार. कारण कर्तव्याविषयी माहिती सांगणारा शब्द आहे, कर्ता म्हणजेच उद्देश, उद्देशाविषयी माहिती सांगणारा शब्द आहे माझ्या मोठ्या भावाचा. ठीक आहे, प्रश्न समजला. पुढचा प्रश्न पहा आता. मराठी व्याकरणात इ उ रू याबद्दल अनुक्रमे ए वर असे आदेश होताना त्यांना काय म्हणतात? याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो यनादेश. ठीक आहे, परत ये व र याबद्दल जर इ उ रू असा बदल झाल्यास याचं उत्तर होते मित्रांनो संप्रासरण. ठीक आहे, त्यामुळे याचं योग्य उत्तर इ उ बद्दल जर अनुक्रमे ए वर असा बदल झालास तर त्याचा होते यनादेश. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पहा. योग्य विग्रह केलेला पर्याय निवडा. सदाचार. ठीक आहे, व्यंजन संधीचं उदाहरण आहे मित्रांनो हे व्यंजन संधीचं उदाहरण आहे. तर बघा याचा विग्रह कसा होईल? सत अधिक आचार. बघा तृतीय व्यंजन संधीचं उदाहरण आहे. बघा तच्या रांगेतला तिसरा अक्षर द जे आहे ते होऊन संधी होते म्हणण्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सत अधिक आचार. ठीक आहे, प्रश्न समज असेल. नेक्स्ट क्वेश्चन पहा. स्वराचे प्रकार व त्यांच्या व्याख्या यांच्या जोड्या जुळवायच्या आहेत आपल्याला. ठीक आहे, फक्त जोड्या जुळवायच्या आहेत. पहा दीर्घ स्वर. आता ऑप्शन बघा. एकाच उच्चारासनातून निघणारे स्वर, भिन्न उच्चारासनातून निघणारे स्वर, स्वरांचा उच्चार करण्यास अधिक वेळ लागतो, 2 स्वर एकत्र येऊन बनलेला स्वर. तर बघा दीर्घ स्वर म्हणजे काय? लांबड स्वर, त्याचा उच्चार करण्यासाठी जास्त वेळ लागतो म्हणून स्वराचा उच्चार करण्यासाठी अधिक वेळ लागतो. ठीक आहे, म्हणजे संयुक्त स्वर. आता संयुक्त स्वर काय? 2 स्वर एकत्र मिळून बनलेले स्वर, जसे आपले ए ओ किंवा आव हे संयुक्त स्वर आहे. त्यानंतर सजातीय स्वर. तर एकाच उच्चारस्थानातून निघणारे स्वर असतात सजातीय स्वर. आणि विजातीय स्वर कशाला म्हणतो आपण? भिन्न उच्चारस्थानातून, जसं की जोड्या असतात ना विजातीय स्वरांच्या. उ बरोबर जर ई आला त्याला म्हणतो विजातीय. आणि सजातीय स्वर कसे असतात? अ आ ई हे झाले सजातीय स्वर आणि ह्या झाला विजातीय स्वर. ठीक आहे, प्रश्न कळाला असेल तर समोरचा प्रश्न पाहू. बघा मुलांनो माझं एवढं काम करून टाका आणि मुलांनो माझा एवढं काम करून जा. मुलांनो माझं. ठीक आहे, मुलांनो माझं एवढं काम करून जा हे संयुक्त क्रियापद नाही. आणि पहिलं काय म्हणते? मुलांनो माझं एवढं काम करून टाका हे संयुक्त क्रियापद आहे. बघा संयुक्त क्रियापद कन्सेप्ट अशी आहे मित्रांनो, म्हणजे हे जे क्रियापद असते 2 शब्द बनवून तयार झाले असते पण क्रिया एकच दिलेली असते, त्यावेळेस संयुक्त क्रियापद या दोन्ही क्रियापदातून क्रिया एकच होत आहे. बघा माझं एवढं काम करून टाक म्हणजे कर, पूर्ण कर, एकच क्रिया दाखवली म्हणून हे या ठिकाणी बरोबर आहे. नंतर दुसरं बघा. आता मुलांनो माझं एवढं काम करून जा, त्या 2 क्रियात वेगळ्या आहेत. काम कर आणि जा 2 क्रिया दिलेल्या आहेत, त्यामुळे हे संयुक्त क्रियापद होणार नाही. हे सुद्धा बरोबर म्हणून पर्याय बघा. आता अ बरोबर, अ तर बरोबर आहेच, ब बरोबर आहे. नंतर बघा अ आणि ब बरोबर. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अ आणि ब दोन्ही बरोबर. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पहा. बघा प्रत प्रतीकडे लागे या शब्दयोगी अवयवाचा प्रकार ओळखा. बघा प्रत प्रतीकडे लागे हे आहेत दिक्वाचक क्रियापद. ठीक आहे, दिक्वाचक क्रियापद नाही, शब्दयोगी अवयव. ठीक आहे, योग्यतावाचक म्हणजे काय असते? सम, समान, जोगा. योग्य यात योग्यतावाचक. कैवल्यवाचक बघा च, ना, मात्र, केवळ हे आहेत कैवल्यवाचक. आणि व्यतिरिक्तवाचक बघा शिवाय, विना हे झाले व्यतिरिक्तवाचक. तर परत प्रतीकडे लागे हे आहेत दिक्वाचक. ठीक आहे, प्रश्न समजला. नेक्स्ट क्वेश्चन पहा. बघा शब्दयोगी अव्यय व क्रियाविशेषण अव्यय यातील फरक पाहायचा आपल्याला. बघा आता शब्दयोगी अव्यय कशाला म्हणतात आणि क्रियाविशेषण अव्यय कशाला म्हणतात पहा.
आता आता शब्दगाव आपल्याला माहित आहे, एखाद्या नामाला किंवा सर्वनामाला जोडून येणारा शब्द. पक्षी झाडावर बसला, इथं झाड या नामाला जोडून आलेल्या शब्दामुळे शब्दगाव झाला. आणि इकडे बघा, पक्षी वेगळा आहे, वर, पक्षी वर बसला म्हणून हे झाले क्रियाविशेषण. क्रिया कशी झाली तर पक्षी वर बसला. नंतर बघा, घरासमोर एक झाड आहे, घरासमोर नामाला जोडून आलेला म्हणजे शब्दगाव आहे. इकडे बघा, अचानक साप समोर आला, हे की नाही, हे वेगळं आहे. म्हणजे हे जे शब्द जोडलेला समोर हा नामाला सोडून आलेला, त्याच्यामुळे हा क्रियाविशेषण नाव आहे. नंतर बघा, तू त्या दोघांमध्ये पडू नकोस, दोघांमध्ये जोडून आलेला म्हणून शब्दगाव आहे. त्यानंतर बघा, तू मध्ये पडू नकोस, वेगळा आलेला म्हणून क्रियाविशेषण नाव आहे. नंतर बघा, माझ्याजवळ सर्वनामाला जोडून आलेला आहे. माझ्याजवळ कार आहे, ती जवळ आली, नामाला सर्वनामाला सोडून आलेला आहे, त्याच्यामुळे हे क्रियाविशेषण नाव आहे आणि हा शब्दगाव आहे. ते एका लक्षात ठेवायचं, शब्दगाव आहे हे वेगळे न येता नामाला किंवा सर्वनामाला जोडून येतात आणि क्रियाविशेषण नाव वेगळे येतात. ठीक आहे. बघा समोरचा प्रश्न बघा, धर्मीवाचक, धर्मवाचक, विशेषण आणि सर्वनाम यापैकी रिकामी जागा हा नामाचा प्रकार नाही. आता नामाचे प्रकार माहिती आहे आपल्याला, नामाचे प्रकार आहे सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. किती आहेत तर त्यापैकी बघा, सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. ठीक आहे, भाववाचक नाम. तर बघा, आता सर्वनाम होईल का, सर्वनाम होणार नाही, याचे उत्तर पर्याय क्रमांक 4. तर बघा, धर्मीवाचक नाम, धर्मीवाचक नाम कशाला म्हणतात या तीनला, सामान्य नाम, विशेष नाम, सामान्य नाम, बघा जे धर्मीवाचक नाम आहे हे सामान्य नाम आणि विशेष नामाला म्हणतात. तर धर्मवाचक नाम म्हणजे काय, भाववाचक नाम, भाववाचक नाम. ठीक आहे. प्रश्न संबंध असेल तर नेक्स्ट क्वेश्चन पहा. बघा, प्राणीपात या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखायचा, नसलेला. ठीक आहे. प्राणीपात म्हणजे काय बघा, आता अभिवादन, नमन, नमस्कार हे याचे तिन्ही याचे समानार्थी शब्द. नसलेला शब्द आहे वसन. वसन म्हणजे काय होते, कपडा, कपडा, वस्त्र. बाकीचे जे आहेत प्राणीपात म्हणजे काय, अभिवादन, नमन, नमस्कार आणि प्रणाम पण होऊ शकतो, आणि प्रणाम, म्हणून याचं योग्य उत्तर आहे वसन. हा प्राणीपात या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, उचल्या, उचल्या ही कादंबरी कोणाची आहे तर बघा, पर्याय शिवाजी सावंत, प्रकाश केशव वात्रे, लक्ष्मण माने आणि लक्ष्मण गायकवाड. याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो लक्ष्मण गायकवाड यांची उचल्या ही कादंबरी आहे, उचल्या. आणि लक्ष्मण माने यांची उपरा आहे, उपरा. ठीक आहे. इथे कन्फ्युज व्हायचं नाही मित्रांनो, उचल्या म्हणले की लक्ष्मण गायकवाड आणि उपरा म्हणले की लक्ष्मण माने, लक्षात ठेवायचं. त्यानंतर प्रकाश केशव यात्रेचं काय, एकच प्याला, एकच प्याला. ठीक आहे. त्यांना शिवाजी सावंत याची आपल्याला माहिती आहे, छावा. हे नाटक आहे मित्रांनो, एकच प्याला. ठीक आहे. म्हणून याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, लक्ष्मण गायकवाड. उचल्या कार म्हणतात त्याला, उचल्या ही कादंबरी लक्ष्मण गायकवाड याची. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा आता, खालील उदाहरणातून काव्यरस ओळखा. तुम्हावर केली मी मर्जी बहाल, नका सोडून जाऊ रंग महाल. तर बघा, हा रस आहे मित्रांनो शृंगार रस. बघा, स्त्री आणि पुरुष यांच्या प्रेमातून तयार झालेला हा रस असतो, याच्यातून प्रेम दर्शवलं जाते. तुम्हावर केली मी मर्जी बहाल, नका सोडून जाऊ रंग बहाल. याचं योग्य उत्तर आहे शृंगार रस. आता वीर रस माहिती आहे आपल्याला, या युद्धाच्या गोष्टी असतात, कथा असतात जोश येण्यासाठी. त्यानंतर करुण रस म्हणजे काय, दुःख, वेदना. याच्यामध्ये काय असते, दुःख, युद्धाच्या कथा असतात, युद्धाच्या कथा किंवा गीत, झुंकू किंवा मरू, है की नाही. शृंगार रस. हास्यरस म्हणजे काय, याच्यात विनोद असते, याच्यामध्ये काय असते, विनोद दिलेला असतो, विनोद किंवा हास्यरस. ठीक आहे. त्याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3. ठीक आहे मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये एवढंच. हा जर लेक्चर आवडला असेल मित्रांनो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. ठीक आहे. धन्यवाद.